पैसे खर्च करू तीर्थाला जातात, पण फुकटच्या कीर्तनाला येत नाहीत. फुकटच्या कीर्तनाला येत नाहीत. कशी मौजे बघा. चारधाम यात्रा आहे ना, पैसे खर्च करून जातात. एक जोडी, मला भाव नाही माहीत, पण 1,000,000 रुपये खर्च नक्कीच येतो. 1,000,000 रुपये त्या तीर्थयात्रेचा रेट जो भाव जो असेल, 1,000,000 रुपये खर्च नक्कीच येतो. लाख रुपये देऊन तीर्थयात्रेला जातात की ज्या तीर्थयात्रेतला देव तुम्हाला मेल्यावर मोक्ष देतो, पण ज्या कीर्तनातला देव अर्थात संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देतात. ते कीर्तन फुकट आहे. फुकटचं कीर्तन ऐकायला येत नाहीत आणि पैसे देऊन तीर्थाला जातात. आणि तीर्थयात्रा तेव्हाच फलद्रूप होते ज्यावेळेस तुमच्या अंतकरणात भाव आहे, अन्यथा नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. आम्ही तीर्थाला जातो, कुठलाही तीर्थ असू द्या, तीर्थाला जातो, पण तीर्थाला जाताना आमच्या अंतकरणात जर भाव असेल देवाबद्दल, तरच तीर्थ तुम्हाला फळ देतं. मग ते कुठल्याही रूपात असो, तरच तुम्हाला तीर्थ फळ देतं, अन्यथा नाही. तुम्ही तीर्थाला गेलात, जाताना तुमच्या अंतकरणात त्या तीर्थाबद्दल, त्या तीर्थातल्या देवाबद्दल शुद्ध भाव असावा, तरच ती तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. आणि म्हणून नरवारा लिहित आहेत की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगम, नाना प्रकारच्या तीर्थाला तुम्ही जाता, पण तुमचं चित्त जर हरिनामात स्थिर नसेल, तीर्थयात्रा करताना तुमचं चित्त जर हरिनामात स्थिर नसेल, तर ती तीर्थयात्राच व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कारण मुखानं नाम घेणं हा देवाबद्दलचा भाव असतो. माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताचं अति आवडीने नामस्मरण करणं ही श्रद्धा असते आणि हाच भाव असतो. काही न आवडणं, फक्त देवाने देवाचं नाव आवडणं हाच भाव असतो, ही श्रद्धा असते, हेच प्रेम असतं. आणि असा भाव जर अंतकरणात असेल, तुम्हाला फक्त देवाचंच नाव आवडते, बाकी काय आवडत नाही. तुम्ही फक्त देवाच्याच भेटीसाठी तीर्थाला चाललात आणि देवाचं नाव घेत चाललात, तुम्हाला फक्त देवाचंच नाव आवडतं, देवच आवडतो, हा भाव असतो. आणि असा भाव धरून जर तीर्थाला गेलात, तरच तीर्थयात्रा फलद्रूप होते, अन्यथा नाही. मग आम्ही तीर्थयात्रेला जाताना असा शुद्ध भाव घेऊन जातो का? नाथ महाराज तीर्थयात्रेची व्याख्या सांगताना भागवतात लिहित आहेत की तुम्ही तीर्थयात्रेला निघालात आणि घरातून पहिलं पाऊल उचललं की राम म्हणावं, आणि तीर्थयात्रा करून घरी परत येईपर्यंत रामनाम चालूच ठेवावं. ही तीर्थयात्रा असते आणि हीच तीर्थयात्रा सफल होते, हीच तीर्थयात्रा तुम्हाला फळ देते, अन्यथा ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही पिशवी उचलली आणि तीर्थयात्रेला चाललेत, कोणतंही तीर्थ असो, तीर्थाला चाललेत, राम म्हणावं, राम म्हणत जावं, राम म्हणत यावं, घरी आल्यावर विसावा घ्यावा, ही तीर्थयात्रा सफल होते. अर्थात तीर्थयात्रेला जाताना आणि येताना आणि तीर्थातही राम राम म्हणत जावं, राम राम म्हणत यावं, हा त्या तीर्थाबद्दलचा, तीर्थातील देवाबद्दलचा भाव आहे. आणि असा भाव असेल तरच तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थाला जाताना येताना तीर्थात सारखं रामकृष्णाने म्हणत राहावं. तुम्हाला फक्त देवाच्या नावाचीच गोडी असावी, बाकी काही आवडू नये, फक्त नाम आवडावं आणि नाम घेत जावं, नाम घेत यावं, हा भाव असतो.
आणि असा भाव असेल देवाबद्दल तरच ती तीर्थयात्रा सफल होते, फळ देते, अन्यथा नाही. ती निष्फळ ठरते तीर्थयात्रा. म्हणून महाराज लिहितात ज्ञानोबा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बाबा तू कोणत्याही तीर्थाला जा, पण पिकनिक म्हणून, ट्रिप म्हणून, मजा म्हणून गेलास तर ते व्यर्थ आहे रे बाबा, काही कामाचं नाही म्हणले. आणि आजकाल तीर्थयात्रा पिकनिक झाली, सहल झाली, मजा झाली, मौज झाली. आणि मोठ्या मोठ्या दिमागाने सांगतात लोक, आपण सगळे देव केले बाबा, आपण सगळे देव केले बाबा, एकही देव राहिला नाही. 4 धाम यात्रा केली, अष्टविनायक केले, 12 ज्योतिर्लिंग केले, सगळे देव केले बाबा, आपलं काही राहिलं नाही. आणि देवाला जाताना एकदा देवाचं नाव घेतलं नाही, माघारी येताना एकदा देवाचं नाव घेतलं नाही, फक्त मस्तक आपटून आला देवाच्या चरणावर, आणि आपण सगळे देव केले बाबा. ज्ञानोबा म्हणतात ते व्यर्थ आहे. ज्ञानोबा म्हणतात व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला जाताना, तीर्थात आणि परत येताना, जाताना येताना आणि तीर्थातही नित्य रामनामाचा जप चालू असावा, तर ती तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. बस फुकट झाली आहे. आधार कार्डावर कोणी काही वय लावलेत. 70 वर्ष मनुष्य 75 वय करून घेतो. 40 वर्षाची बाई 65 वर्ष वय करून घेते. 40 वर्षाची बाई 65 वय करून घेते, अर्ध्या टिकटॉवर फिरते. 70चं 75 करून घेतो, फुकट फिरतो. करायचं काय मग? चला तीर्थाला, गप्पा झोडत जायचं, गप्पा झोडत द्यायचं, बस फुकट आहे. लोकांना पगार फार झालेत, लाखावरच पगार आहेत, लाखावर पगार आहेत. कपल असेल तर 2-2 लाख. गाड्या झाल्यात, एवढ्या गाड्या झाल्यात मुंगीसारख्या. काही दिवसांनी रस्त्याने चालता यायचं नाही माणसाला, इतक्या गाड्या झाल्यात, चालता यायचं नाही. दवाखाने कमी चाललेत, इतके गॅरेज फुल चाललेत, कारण माणसापेक्षा गाड्या जास्त झाल्यात. गाड्याचे डॉक्टर अतिशय श्रीमंत झालेत, माणसाचे डॉक्टर गरीब व्हायलेत. माणसापेक्षा गाड्या जास्त झाल्यात, गाड्याचे मेकॅनिक डॉक्टरपेक्षा श्रीमंत व्हायले. गाड्याच्या एवढ्या झाल्यात. पगार वाढला, औचा भाऊ, कपल डबल पगार, घरोघरी गाडी. बारक्या तर उत आल्या, पण मोठी घरोघर गाडी झाली. थोडी अपवाद वगळा, पण घरोघर गाडी व्हायच्या मागे आता केव्हा झालीच. मग घरची गाडी, जे गरीब आहेत त्यांना एस.टी फुकट आहे. चला काय, चला तीर्थाला, चला तीर्थाला. फॅड झाले उठ की तीर्थयात्रा. जाताना एकदाही देवाचं नाव नाही, येताना एकदा देवाचं नाव नाही. सिनेमाचे गाणे ऐकत जायचे, वात्रट जोक करत जायचे, ह्या म्या करत जायचं गाडीत. देवाच्या पाया पडायचं, निघाला माघारी. ज्ञानोबा म्हणतात हे व्यर्थ आहे, हे व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग शहाणावा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अनेक प्रकारचे तीर्थ करतो, पण जाताना येताना देवाचं सारखं नाव घेत नाही, ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे म्हणले. आणि मग तुम्ही 4 धाम करा नाही तर 5 धाम करा, काही करा, हे व्यर्थ आहे. तुम्ही दिमागाने सांगता आपण सगळे देव केले बाबा, आपण सगळे देव केले बाबा, एकही देव राहिला नाही बाबा. अरे पण ते व्यर्थ आहे ना. तुझं चित्त हरिनामात कुठं होतं, म्हणून ते व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मनुष्य रिटायर झाला की पहिलं लगे बुकिंग करतो 4 धामची. अरे गाथा बघा ना, काय म्हणतात आमची तुकोबार आहे, बाप बाप तीर्थ पंढरी भो वैकुंठ महेवरी. बाप बाप तीर्थ पंढरी भो वैकुंठ महेवरी. पंढरपूर सगळ्या तीर्थाचा बाप आहे आणि पृथ्वीवरचं साक्षात वैकुंठ आहे, जिथं वैकुंठ नायक पांडुरंग परमात्मा राहतो. एक पंढरपूर सोडलं तर तुम्हाला कुठं जायची गरजच नाही आहे. याचा अर्थ जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण नित्य नियमाने एक पंढरपूर करा, आळंदी करा, देहू करा आणि पैठण करा. बस महाराष्ट्रातल्या लोकांनी 5व्या तीर्थाला जायचीच गरज नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, बस 5व्या तीर्थाला जायचीच गरज नाही. आणि जर कोणाला जायचंच असेल तर जाताना रामराम म्हणत जा, येताना रामराम म्हणत या. तीर्थात गेलं रामराम म्हणा तर तीर्थ आता सफल, अन्यथा ती व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. गप्पा मारत गेले, गप्पा मारत आले, गाणे ऐकत गेले, गाडीत CD लावली, ऑडिओ लावला, व्हिडिओ लावला, गाणे ऐकत गेले, गाणे ऐकत आले, मजा करत गेले. तीर्थयात्रा व्यर्थ आहे, काही फळ मिळत नाही. पैसा गेला, गाडीचं डिझेल पेट्रोल गेलं,
खाण्यापिण्यात पैसे गेले, व्यर्थ आहे, शून्य आहे. आणि मग तीर्थयात्रा एक मजा झाली, मौज झाली, ट्रीप झाली. मरणाची गर्दी पंढरपुरात, मरणाची गर्दी. तुम्ही पंढरपूरलाही जरी गेले तर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही गेले, येतानाही विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले, तिथेही सारखं विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले, ती पंढरपूरची यात्राही तुमची सफल होत नाही. तुम्ही कोणत्याही तीर्थाला जा, नाथ महाराज स्पष्ट सांगतात, पिशवी उचलली, घरातून पाऊल टाकलं की राम म्हणत जा, आणि येईपर्यंत राम म्हणत या, तर तुमची तीर्थयात्रा सफल आहे, अन्यथा नाही. आम्ही पिक्चरचे गाणे म्हणत जातो, गाणे ऐकत जातो. काय चवल त्या तीर्थयात्रेला? अहो तुम्ही तीर्थयात्रेला रामराम म्हणत गेले तर तुमच्या गाडीचा अपघात होत नाही. तुकोबाराय साक्ष देत आहेत, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही जर तीर्थयात्रेला किंवा कुठेही, तीर्थयात्रा नाही कुठेही प्रवासात निघा, कोणत्याही गावाला जा, गाडीत बसलाय तर रामराम म्हणतायत, तो राम तो कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो, तुमचा अपघात होऊ देत नाही. गाडीत बसल्या बसल्या तुम्ही राम म्हणताय, तुमच्या गाडीचा अपघात होऊ शकत नाही. तुकोबाराय लिहित आहे, शब्द तुकोबारायचा आहे, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीने प्रवास करतायत, मग कुठे जा, तीर्थयात्रा काय कुठेही दुसरीकडे जा, गाडीत बसल्या बसल्या राम म्हणतायत, तुमचा अपघातच होत नाही, कारण तो राम तो कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे पळत असतो तुमचा अपघात टाळण्यासाठी. अनेक लोक तीर्थाला जातात, अपघात होतात, दगावतात. जाताना येताना मुखात नाम नसतं, जाता येता मुखात नाम असेल, गाडीत बसल्या बसल्या तर अपघात होऊ शकत नाही. तो कृष्ण धावतोय गाडीच्या पुढे, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. आणि मग देवाचं नाम घेत जाणं, नाम घेत येणं, ही तीर्थयात्रा आहे. आम्ही असं करतो का? आमच्याकडे पैसा फार झाला आहे, किंवा खुळपट कल्पना आहेत. 4 धाम केले म्हणजे सगळं मिळालं, मुक्तीच मिळाली. हा मोक्ष एवढा सोपं आहे का? आणि मग रिटायर व्हायला आला, महिना राहिला की बुकिंग करतो, रिटायर झालं की पळतो. आणि आल्यावर कण होतं मग, बापरे कुठे जावं आपण, केदारनाथला जाऊ नये रे बाबा, कुठे जाऊ आपण, केदारनाथला जाऊ नये रे बाबा, बाकीचे 3 धाम लय सोपेत रे बाबा, पण केदारनाथ लय अवघड रे बाबा, जगून वाचून आलो रे बाबा, देवाचा उपकार झाला रे बाबा. ते घोडे, त्या घोड्यावर बसून जायचं किंवा डोल्या, ते घोडे 1000 2,000 फूट खोलीच्या दऱ्यात, त्या घोड्याचा पाय घसरला की घोडण तुम्ही दरीत, तिथंच तुमचं खलास रामनामचं. कठीण आहे. अहो आत्ता झाले, जुन्या काळात का 4 धामच होतं का? 100 वर्ष मागे जा, जेव्हा गाड्या घोड्या नव्हत्या, लोक काय ते 4 धामलाच जात होते का? करणारचा व्यवसाय झाला आहे, जाणारच्या डोक्यात फॅड आहे. 4 धाम केले, देव भेटतो नाही. ज्ञानोबा म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला जाताना एकच उद्देश असावा, देवाचं नाव घेणं आणि देवाची प्राप्ती, तर ती तीर्थयात्रा सफल आहे. सेना महाराजासारखा महासंत, सेना महाराज एकदा पंढरपूरला गेले. संताची ही परिस्थिती, तुमच्या आमचं साधारणचं काय घेऊन बसले. संत सेना महाराज एकदा पंढरपूरला गेले, चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेत एक लंबोळा गोटा सापडला. सेना महाराजांनी उचलला आणि पिशवीत टाकला. म्हणले बरं आहे, म्हणले वस्त्र लावायला चांगलं आहे, म्हणले. सेना महाराज डोई करायचे, वस्त्र लावायला चांगलं आहे म्हणले, गुळगुळीत गोटा आहे. टाकला पिशवीत आणि गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. आता संत म्हणलं की पांडुरंग आणि संत प्रत्यक्षात बोलायचे. सगळे संत त्या काळातले, संताची मांदेळी, ज्ञानोबाच्या काळातले संत ते पांडुरंगाच्या पुढे गेले. प्रत्येक वेळेला पांडुरंगाने बोलावं, हसावं, आला का सेना, कसं चाललंय, बरं चाललं, चौकशी करावी. पण आज सेना महाराज गेले, पांडुरंगाच्या शरीरावर मस्तक ठेवले आणि बोलू लागले. देवाने असे बाजूला तोंड केलं, सेना महाराज तिकडे फिरले, देवाने खाली तोंड केलं, सेना महाराज वाकले, देवाने पुन्हा बाजूला तोंड केलं, सेना महाराज पुन्हा तिकडे गेले. म्हणले देवा झाले काय, का म्हणून नाराज आहेत, मला पण तोंड फिरवायले. म्हणले सेना मला सांगतो कशा करता आलाय. म्हणले देवा तुमच्या भेटीला आलोय, दर्शनाला आलोय. म्हणले चूक बोलतोय, चूक बोलतोय. म्हणले हो चूक बोलतोय. म्हणले चंद्रभागेत तू काय केलं. म्हणले काही नाही देवा, स्नान केलं. काय उचललंस. मग लक्षात आलं. म्हणले देवा गोटा उचलला वस्त्र लावायला. अरे तू गोटा न्यायला आलास, तू मला भेटायला आलास का. पांडुरंग म्हणतोय सेना महाराजाला, अरे तू गोटा न्यायला आलास वस्त्र लावायला, तू मला थोडंच भेटायला आला. निघ म्हणले जा, जेव्हा मला भेटायला येशील, जेव्हा फक्त मलाच भेटायला येशील तेव्हा मी हसल आणि बोलन. म्हणले तू गोटा न्यायला आला. म्हणले आज चुकलं. म्हणले देवा. सेना महाराज माघारी गेले.
पुन्हा दुसऱ्यांदा आले, महिना 2 महिन्यांनी आले, म्हणले देवाला आवडलं नाही बाबा, ते गोटा टाकून द्यावा. पुन्हा चंद्रभागेत स्नान केलं आणि तो गोटा चंद्रभागेत टाकला. पुन्हा गेले पाय पडायला, देवाच्या पायावर मस्तक ठेवलं. देवाने पुन्हा तोंड बाजूला फिरवलं. म्हणले देवा आता काय झालं, गोटा टाकून दिला ना. म्हणले सेना तू कशाला आलास. म्हणले तुमच्या पाय पडायला. चूक म्हणले. देव म्हणते चूक का. म्हणले यावरून तू गोटा टाकायला आलास, मागच्या बारीत गोटा उचलायला आलास, यावरून गोटा टाकायला आलास, मला भेटायला कुठं आलास. मला सांगा, देवाचं एवढं बारीक लक्ष आहे. सेना महाराजांनी गोटा उचलला, पांडुरंग म्हणतो तू गोटा उचलायला आलास. सेना महाराजांनी गोटा टाकला, पांडुरंग म्हणतो तू गोटा टाकायला आलास. एवढंही देवाला जमत नाही तर तुम्ही तीर्थयात्रेत गेल्यावर काय काय खरेदी करता, काय काय टाकून देता, काय गप्पा मारता, काय गाणे ऐकता, काय असे मजाक असतो, हे देवाला आवडेल का. देवाची स्पष्ट इच्छा आहे, देवाची स्पष्ट इच्छा आहे, तुम्ही तीर्थयात्रेला आले तर फक्त मला आणि मलाच भेटायला यावं, माझ्या आणि माझ्याच प्राप्तीसाठी यावं, माझं आणि माझंच नाव घेत यावं, तर ती तीर्थयात्रा सफल आहे. अन्यथा त्या तीर्थयात्रेला काय अर्थ आहे. त्या तीर्थयात्रेला काही अर्थ नाही. ती तीर्थयात्रा सफल होत नाही. गाड्यान घोड्यान पैसा झालाय भरपूर, नोकऱ्या जबरदस्त पगार आहेत. पगार नसले तर किरायाच्या गाड्या करतात, ग्रुप करतात, चारधामला जातात, नाना प्रकारच्या तीर्थाला जातात, मजा करत जातात, मजा करत येतात. जाताना देवाचं नाव नाही, येताना देवाचं नाव नाही, अंतकरणात देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला चालले, अंतकरणात देवाबद्दल भाव नाही. उगा मजा म्हणून चालले, ट्रिप म्हणून, देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला तर चाललेत पण देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला चालले, देवाबद्दल भाव नाही. तुकोबाराय म्हणतात, तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वेळे. तीर्थाला चालला तर तुझ्या अंतकरणात भाव असावा. तीर्थाला चालला तुझ्या अंतकरणात भाव असावा. भाव नसेल, मुखात देवाचं नाव नसेल, तर तीर्थ तुला त्या तीर्थयात्रेचं फळ देत नाही. तीर्थयात्रेचं फळ देत नाही, ते वायाला जातं. तीर्थयात्रा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आमच्या डोक्यात जे फॅड बसलंय की तीर्थयात्रा केल्याने आपली जीवनयात्रा सफल होते, चारधाम केल्यानं आम्हाला देव भेटतो किंवा मुक्ती भेटते, पुन्हा जन्म नाही आहे. आणि म्हणून गाड्या करू पैसा खर्च करू तुम्ही तीर्थयात्रा करता. हरकत नाही, करा ना. याला कुणी नाही म्हणत नाही, करा, जरूर करा. पण ती तीर्थयात्रा करताना कशी करावी याचं भान राहू द्या. नाथ महाराज म्हणतात, तीर्थयात्रेला चाललेत, पिशवी उचलली, घरातून पहिलं पाऊल टाकलं की राम म्हणा, राम राम म्हणत जा. तीर्थातही राम राम म्हणा आणि परत येताना राम राम म्हणत या, तर ती तीर्थयात्रा सफल, ती तुम्हाला फळ देईल. पण तुम्ही जाताना येताना आणि तिथेही रामनाम घेतलं नाही, नुसती सिनेमाची गाणं ऐकत गेली, मजा केली, एन्जॉय केला, हे ख्या म्या केलं, नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अर्थात तीर्थाला जाताना येताना आणि तीर्थातही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधलेलं असावं, तर ती तीर्थयात्रा सफल होते. मग अशी तीर्थयात्रा आम्ही करतो का. नाही तर तिचा उपयोग काय हो. तुम्ही 4 धाम करा नाही तर 5 धाम करा. एक तर तीर्थाला जाताना अपघाताचा धोका, तीर्थाला गेल्यावर अवघड तीर्थ असेल तर ते डोंगर चढताना उतरताना जीवाचा धोका, मरू शकतात माणसं. त्या केदारनाथमध्ये हिमालयाच्या दऱ्या कोसळतात, दरड कोसळते, पावसाळा असेल तर सगळं बळबळ वाहत येतं खाली, गाड्या माणसंही वाहून जातात. तीर्थात जीवाला धोका आहे, मरणाचा धोका आहे. मग तुम्ही तीर्थातल्या देवाच्या मागं का लागता की जिथं धोका आहे. तीर्थातला देव मोक्ष देतो. तीर्थात धोंडा पाणी, तीर्थातला हा धोंडान पाणी देवच आहे. हा तीर्थातला धोंडा पाणी रूपी देव मोक्ष देतो, पण मेल्यावर. आणि मेल्यावर मोक्ष काय करायचा. आम्ही संतरूपी देव जिवंतपणीच मोक्ष देतो, त्याच्या मागे लागा ना. तुम्ही विनाकारण आपला वेळ
या तीर्थात खर्च करू नका. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असं नाही, पण डोक्यात जे बसलंय की जेवढे तीर्थ आहेत, जेवढे देव आहेत भारतात, ते सगळे करायचे. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 4 धाम, अजून वगैरे वगैरे जे असते सगळे करायचे. का तर आम्हाला मुक्ती मिळते, जीवनयात्रा सफल होते. पण मनात भाव नसेल तीर्थाला जाताना, आणि मनातला भाव म्हणजे एका देवाशिवाय काही दुसरं न आवडणं, एक हरिनाम सोडलं तर दुसरं काही न आवडणं, हा भाव असतो. असा भाव आमच्या अंतःकरणात आहे का? आम्ही हरिनाम घेत देवाला जातो का आणि देवाने येतो का? हरिनाम घेत तीर्थाला जातो का, तीर्थान परत येतो का? मुखात हरिनाम नाही, हृदयात भाव नाही, तीर्थयात्रा व्यर्थ आहे, काही फळ मिळत नाही. मग का बेजार होता? तीर्थयात्रा करायची तर पंढरीची करा ना. मी बोललो ना, पंढरी करा, देव करा, आळंदी करा, पैठण करा, आणि तेही मुखात नामस्मरण धारण करून करा, देवाबद्दल अंतःकरणात भाव धारण करून करा. ती तीर्थयात्रा सफल होईल. आणि जगाचा नायक, जगाचा ब्रह्मांड नायक, जगाचा मायबाप पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. बाप बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महिवरी. अशा तीर्थाला जा आणि तीर्थाचे नियम पाळून जा, नामस्मरण करत जा, नामस्मरण करत या, तीर्थयात्रा सफल होईल. पण तरी तीर्थातला देव, तीर्थातला जे धोंडापाणी रूपी देव आहे, त्या देवाला तुम्ही भाव घेऊन जरी गेले तरी तो मोक्ष दिला तरी मेल्यावर देईल, जिवंतपणी नाही. पण संतरूपी देव, संतरूपी देव तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देईल. आणि याला तुकोबाराय म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थातला धोंडा आणि पाणीरूपी देव मोक्ष देईल, पण मेल्यावर उदार मोक्ष. संतरूपी देव जिवंतपणीच मोक्ष देईल, रोकडा मोक्ष देईल. आणि म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. फारसं तीर्थाच्या मागे लागू नका, संतांच्या मागे लागा. आणि म्हणून कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या. कुठेही कीर्तन प्रवचन चालू असेल तर आवर्जून जा, आवर्जून ऐका. आपण बोललो की तीर्थाला जाताना अंतःकरणात भाव लागतो तर तीर्थयात्रा सफल होते. परंतु तुम्ही संताकडे गेलात आणि तुमच्या अंतःकरणात देवाबद्दल, संताबद्दल भाव नाही आहे, तुम्ही अनाडी आहेत, येडे आहेत, बागडे आहेत, मूर्ख आहेत, कसले असू द्या, तुमच्या मनात देवाबद्दल भाव नाही, संताबद्दल भाव नाही, येडेगाबाळे आहेत, अनाडी आहेत, असे जरी असलात तरी संत तुम्हाला स्वीकारतात आणि तुमचा उद्धार करतात. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. अंतःकरणात भाव असेल आणि तीर्थयात्रा केली तर ती फळ देईल. पण अंतःकरणात भाव नाही देवाबद्दल, तीर्थयात्रा केली तर ती निष्फळ आहे. परंतु अंतःकरणात भाव नाही आहे आणि तुम्ही संताकडे गेलात तरी संत तुम्हाला आपलंसं करतात आणि मुक्ती देतात. आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळवेळ तया लागे. हा तीर्थात आणि संतात फरक आहे. पूर्ण अभंगच तुलनात्मक आहे की तीर्थ आणि संत यात तुलना केली तुकोबारायांनी. आणि तीर्थापेक्षा संत कसे मोठे आहेत हे मांडले या अभंगातून. तुम्ही तीर्थाला गेले, भाव घेऊन गेले नाही, तीर्थ फळ देत नाही. तुम्ही संताकडे गेले, अजिबात भाव नाही आहे, तरी संत तुम्हाला फळ देतात, मुक्त करतात. का तर आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. संत दयाळ दयाळ. संत कृपळ असतात, दयाळू असतात. अहो तो वाल्या कुळी का चांगला होता का? नंतर वाल्मिकी महर्षी झाला, आपल्याला पूजनीय येते. पण ज्यावेळेस तो वाल्या कुळी होता त्यावेळेस काय चांगला होता का? 7 रानं भरली होती. शालिग्राम नावाचे दगड त्या ब्राह्मणापाशी असायचे, ते सगळं द्यायचे, पण ते शालिग्राम देत नव्हते. मग त्या वाल्याला वाटायचे शालिग्राम लयच महाग आहे का, हे मौल्यवान किमती काय की महाग आहे का की हे जर विकलं बाजारात ते लय पैसे येतील. म्हणून तो म्हणता ते शालिग्राम दे, तो काळा दगड दे म्हणायचे. पण ते ब्राह्मण देत नव्हते, तर ते भगवान विष्णूचं प्रतीक आहे, त्यांचा देव होता. मग ते ब्राह्मण काही द्यायचे, पिशवी पासुडी सगळे द्यायचे, पण ते शालिग्राम देत नव्हते. मग शालिग्राम देत नाही मग त्या ब्राह्मणाला तो मारायचा. असं एक ब्राह्मण मारला आणि शालिग्राम हिसकावून घेतला की त्या शालिग्राम नावाच्या दगडानं 7 रांजणं भरली होती. 7 रांजणं, टपारे रांजणं असायचे पहिले छाती इतकाले, तसले 7 रांजणं भरले शालिग्रामने.
असा वाल्या कुळी. पण ज्या वेळेस नारदाने सांगितलं की जा तुझ्या घरी तुझे बायका पोरं तुझ्या पापात भागीदार आहेत का विचारू नये, जाऊन आला, कुणीच भागीदार नाही हे कळाल्यानंतर तो वाल्याकुळी नारदाच्या पायावर लोळू लागला, म्हणले उद्धाराचा मार्ग दाखवा. उपरती झाली, वैराग्य आलं, रामनाम धारण केलं मुखात, अंगावर वारूळ वाढलं. नारद महर्षीने वाल्याकुळ्याचा उद्धार केला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला, महर्षी वाल्मिकी. मग वाल्या काय चांगला होता का? वाल्याच्या मनात नारदाबद्दल भाव होता का? उलट नारदाला मारायला निघाला होता तो. कुऱ्हाड दाखवली, वाल्याची कुऱ्हाड पाहिली, सगळे लटलट कापायचे. नारद हसत होते. त्या वाल्याला प्रश्न पडला, हे असलं कसले असामीन गिराईक मिळाले म्हणले, सगळे माझ्या कुऱ्हाडीला घाबरतात आणि हेच घाबरा नाही म्हणले, हे कसं घाबरत नाही? वाल्या ज्यावेळेस मला जा घरी विचारू नये तुझ्या पापात सहभागी आहेत का तुझे कुटुंबीय, तुम्ही पळून जाताल म्हणले. म्हणले नाही जात, मला झाडाला बांध. नारदाला दाव्यानी दोरानी कासऱ्यानी नारदाला झाडाला बांधले कासऱ्याने वाल्याने आणि मग घरी गेलाय. म्हणजे नारदाबद्दल अजिबात भाव नव्हता. नारदाला मारायचं होतं, भाव तो सोडा, नारदाला मारायचं होतं त्याला कुऱ्हाडीने, नारदाबद्दल भाव नव्हता. तरीही नारदाने त्या वाल्याचा स्वीकार केला. नारदाने वाल्याचा स्वीकार केला आणि त्याला संत बनवलं, वाल्मिकी बनवलं, महर्षी बनवलं. याला तुकोबाराय म्हणतात. येथे अनाड तेवळे तीर्थी भाव फळे, येथे अनाड तेवळे. तीर्थाला तुम्हाला जायचं आहे पण अंतकरणात भाव पाहिजे तर तीर्थ फळ देतं. तीर्थातल्या देवाला गेलात तुम्ही पण त्या देवाबद्दल भाव पाहिजे तर तो देव फळ देतो. पण संताकडे गेलात भाव नाही आहे तरी संत फळ देतात. वाल्याला दिलंच की नारदाने. हा तीर्थात आणि संतात फरक आहे. आणि म्हणून आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, दमडी पिटी व्हावे चोखा मेळा. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, दमडी पिटी व्हावे चोखा मेळा. नट्या खट्या चांगल्या वाईट्या कोणी या, गरीब या श्रीमंत या हलके भारी कोणी या, संत सानिध्यात गेले की शुद्ध होऊनच जातात. संत दयाळ असतात, कृपळ असतात, आमचे मायबाप असतात, ते त्यांच्यासारखं आम्हाला करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे. आणि म्हणून हा तुलनात्मक अभ्यास लक्षात घ्या. तुकोबारायांनी या अभंगात तुलना मांडली तीर्थाची आणि संताची, की दोन्ही मोक्ष देत आहेत. पण तीर्थ मोक्ष मेल्यावर देतं आणि ते भाव असेल तर, संत मोक्ष जिवंतपणेच देतात. भाव नसला तरीही हा संताचा ग्रेटनेस. तेच अनाड म्हटले. येथे अनाड तेवळे. संताला तुम्ही शरण जा नका जो, संत सानिध्यात गेला. वाल्या का शरण गेलता का? अपघाताने भेट झाली दोघांची सहज, पण तरी नारदाला दया आली. नारदाने सहज भेट झाली त्या वाल्याची, त्याच्यावर कृपा केली आणि त्याला संत बनवलं. नारदाबद्दल कुठला भाव नाही, देवाबद्दल भाव नाही. ते पापी होता, माणसं मारीत होता, अनाड होता. असा अनाडही भावरहित संताकडे गेला तर ते जिवंतपणे मोक्ष देतात अशा अनाड्याला. पण तीर्थाकडे गेलात ते भावच घेऊन जावं लागतं. भाव नसेल तर मोक्ष मिळत नाही. मग तीर्थ भाव असेल तर मुक्ती देईल, ते मेल्यावर देईल. संत भाव नसला तरी मुक्ती देतील आणि जिवंतपणे देतील. आणि म्हणून महाराज म्हणतात की तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संतांना शरण गेले तर तुमची पापं जळतात. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. आणि याउलट पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संताच्या नाम जपानं पाप जातात आणि पदरी पुण्य येतं. जसं विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप, त्याच टाईपमध्ये
तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संत नामजपानं ज्ञानदेव तुकाराम हा जाप केला तर पापं जातात, पदरी पुण्य येतं. हां, आणि पदरी पुण्य आलं त्यांच्या कृपेने, पाप गेलं पदरी पुण्य आलं. ते तुमच्यावर कृपा करतात, तुम्हाला संत तर बनवतातच, पण तो संत कृपेने तुमचा त्रिविध ताप जातो. संत कृपेने तुमचा त्रिविध ताप जातो, आणि तुमचा त्रिविध ताप गेला की तुमची पापं कटली हे सिद्ध होतं. हेच महाराज बोलतात की तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. तुमचं पाप गेलं हे कधी कळेल की ज्यावेळेस तुमचे त्रिविध ताप गेलेत संत कृपेने, तेव्हा तुमचं पाप गेलं हे कळेल. चरण नीट आहे का, फोडावं लागतंय. तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. संत कृपेने तुमचा त्रिविध ताप गेला तेव्हा हे सिद्ध होतं की तुमच्या जीवनातली पापं संत कृपेने नाहीशी झाली आहेत. आधी तुमचा त्रिविध ताप जावा लागतो. त्रिविध तापाची झाली बोळवणं देखील चरण वैष्णवांचे. नाथ महाराज वैष्णवांचे संतांचे चरण पाहिले, आता संतपेटी झाली की तुमचे त्रिविध ताप जातात. आणि त्रिविध ताप गेले की हे सिद्ध होतं की तुम्ही निष्पाप झाले आणि आता मोक्ष द्यायला हरकत नाही, संत तुम्हाला मुक्ती देतात. यालाच महाराज म्हणतात की तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. हे त्रिविध ताप 3 प्रकारचे आहेत. आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. आधी दैविक ताप, नैसर्गिक कोप. अतिवृष्टी झाली, गावच वाहून गेले, पाऊसच पडला नाही, दुष्काळच पडला. अतिवृष्टी झाली, पिकच नासले, लाल्या रोगच पडला, धुईच पडली, गाराच पडल्या, पिकाचंच नुकसान झालं. रोगाची साथच आली, करोनाच आला, माणसंच मेले. आधी दैविक ताप, ईश्वरी कोपातून किंवा नैसर्गिकदृष्ट्या, ईश्वरी कोप जरी नाही म्हटलं तर नैसर्गिक तापातून होणारा ताप किंवा पीडा हा अधिदैविक ताप. नाना प्रकारची संकट आली, दुष्काळच पडला, अतिवृष्टी झाली, गावच वाहून गेले, दुष्काळ पडला, प्यायला पाणीच नाही आहे, गाराच पडल्या, हिवच पडलं, धुईच पडली, पिकच जळाली, पानच करपले, लाल्या रोगच पडला, वगैरे वगैरे नैसर्गिक संकट येतात, त्यातून होणारा ताप तो आधी दैविक ताप. आध्यात्मिक ताप, नाना प्रकारच्या बिमाऱ्या होणं, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, नाना प्रकारचे रोग होणं, हा आध्यात्मिक ताप. आणि तिसरा आहे अधिभौतिक ताप. तुमच्या आजूबाजूला असलेल्या सजीव निर्जीव वस्तूने तुम्हाला दिलेला ताप म्हणजे अधिभौतिक ताप. कुत्रच चावलं, सापच चावला, बैलानेच मारलं, अधिभौतिक ताप. मोटरसायकलून पडलेच खाली, मुंडकच मोडलं, मांडीचं हाडच मोडलं, अधिभौतिक ताप. जीपचा ॲक्सिडेंटच झाला, कारचा ॲक्सिडेंटच झाला, टंगडेच मोडे, अधिभौतिक ताप. तीर्थयात्रेला गेली, गाडीच उलटली, अधिभौतिक ताप. कुठं तीर्थयात्रेला गेले, कुठं गेले, टेकडावर पाय घसरून पडले, खूपच मोडला, अधिभौतिक ताप. शेजारीने बांधच टोकारला, अधिभौतिक ताप. नवरा बायकोचं भांडणच झालं, अधिभौतिक ताप. पोरगाच ऐकत नाही, माघारी बोलते, अधिभौतिक ताप. भावाबात भांडणच झालं, घरच फुटलं, अधिभौतिक ताप. आपल्या सभोवताली असलेल्या कुठल्याही सजीव निर्जीव वस्तू यांनी दिलेला त्रास, अधिभौतिक ताप. हे 3 ताप आहेत, आणि या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्याने आमच्या मानगुटीवर येऊन बसलेला असतो, सातत्यानं, बारी बारीने. असं कधीच घडत नाही की या तिन्हीपैकी एकही ताप तुमच्या जीवनात नाही. तुम्हाला एखादा रोग झाला, रोग बरा झाला तर असं म्हणणं का आता तापमुक्त झालो. रोग झाला, रोगातून बरे झाले तर अतिवृष्टीच होईल, गाव होऊन जातील, पिकं नसतील, त्यातून तुम्ही सावरले, असं नाही आता काहीच व्हायचं नाही.
अतिवृष्टीतून सावरले, शेतात एखाद बरगंदीत सापच चावला, त्यातून तुम्ही नीट झाले, पुन्हा व्हायरल फिवरच झाला, अजून एखादी बिमार झाली, त्यातून तुम्ही सावरले, पुढच्या वर्षी किंवा काही दिवसांनी दुष्काळच पडला. म्हणजे या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्याने बारीबारीने तुमच्या मानगुटीवर येऊन बसतोच. असं कधीच घडत नाही की या 3 तापापैकी कुठलाच एक ताप तुमच्या जीवनात आला नाही. कायमचा तर नाही, पण काही दिवसाकरता सुद्धा. असा महिना गेलाय, या महिन्यात अपघात नाही, नैसर्गिक कोप नाही, रोगराई नाही, बिमारी नाही, फिमारी नाही, ॲक्सिडेंट नाही, कुत्रा नाही, साप नाही, काही चावलं नाही, घरात भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, सगळं सुजलाम सुफलाम आहे. असं कधीच घडत नाही. या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप बारीबारीनं तुम्हाला छळतोच, तुमच्या मानगुटीवर येऊन बसतोच, तुम्हाला पीडा देतोच. आणि या त्रिविध तापाची बोळवण म्हणजे जाणे, आपण लेकीला बोळवण केली म्हणतो. बोळवण म्हणजे पाठवणे. ते टिपणीचा फण असतो पहा, 3 फणं असतात, ते बाजूचे 2 चालतात, पण मधला फण नेहमी असं चोंदल्या जातो, त्यातून बिघडत नाही. मग तो टिपण वर करतो वाकडी, आणि त्या मधल्या फणाच्या पोंगळीत बोट घालतो, ते बळबळ दाणे खाली करतात, आणि मग म्हणतात आता बोळायला लागले. बोळवण म्हणजे जाणे. बोळवण म्हणजे आपल्याकडे काय शब्द की लेकीची बोळवण केली म्हणजे कपडे घेतले म्हणजे बोळवण, असं नाही आहे. कपडे घेणे हा हायर असतो, किंवा त्याला काही म्हणा, कपडे म्हणजे बोळवण नाही आहे. बोळवण म्हणजे पाठवणे. लेकीची बोळवण केली म्हणजे लेक सासरी पाठवली. तिथं नाथ महाराज म्हणतात की त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे त्रिविध ताप तुमच्या जीवनातून हाकलून दिले, पाठवले, याला म्हणजे त्रिविध तापाची झाली बोळवण. पण ती कधी होते बोळवण, अर्थात त्रिविध ताप कधी जातात, देखील चरण वैष्णवांचे. जेव्हा तुम्हाला संत भेटतील, संत चरणावर तुम्ही माथा ठेवताल, संत तुम्हाला आलिंगन देतील आणि आपल्यासारखे संत बनवतील, त्यावेळेस तुमच्या जीवनातले पूर्ण त्रिविध ताप गेले. आणि मग त्रिविध ताप गेले की तुमच्या जीवनातलं पाप गेलं हे सिद्ध होतं, आणि तुम्ही संत झाले हे सिद्ध होतं. हेच तुकोबार आहे. अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात, आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग. तीर्था भाव फळे येथे अनाड ते वळे. तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. तुकोबारायांनी या अभंगात सारांश बोलतो मी. तुकोबारायांनी या अभंगात तुलनात्मक अभ्यास मांडलाय, तीर्थाची आणि संतांची तुलना केली. महाराज म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थ काय असतं, तर तीर्थात एक धोंडा असतो आणि आजूबाजूला पाणी असतं. मंदिर असतं, मंदिरात धोंडा असतो, आजूबाजूला पाणी असतं. या धोंड्यामध्ये, या दगडामध्ये देव विराजमान असतो, आणि त्या तीर्थातल्या पाण्यातही देव विराजमान असतो. तीर्थातील धोंड्यात आणि पाण्यात देव आहे. हा तीर्थातील धोंड्यात असलेला देव मुक्ती देतो, पण तुम्ही मेल्यावर मुक्ती देतो, उशिरा देतो. इथं मुक्ती उधार आहे, रोख नाही. पण संत असे नाही आहेत. तुकोबाराय म्हणतात संत असे नाही आहेत. संत नगद तात्काळ मुक्ती देतात आणि जिवंतपणे देतात. आणि म्हणून संत तीर्थातल्या देवापेक्षाही मोठे आहेत. संत तीर्थातल्या देवापेक्षाही मोठे आहेत. आणि म्हणून असे संत की जे जिवंतपणे तुम्हाला मुक्ती देतात, अशा संतांची शरणागती करा. तीर्थाचं आकर्षण कमी करा. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असंही नाही आहे. तीर्थयात्रा जरूर करावी आणि ती हरिनाम घेत घेत करावी, पण त्याचा लहाडा करू नये किंवा पिच्छा पुरू नये. तीर्थ 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 असं करू नये.
आणि केलं एखाद्याने तर ते हरिनाम घेत घेत करावं, तीर्थाचे नियम पाळून करावे. पण तरी महाराज म्हणतात की करायची तर मोजके तीर्थ करा, जास्त लाव घेऊ नका. तीर्थापेक्षा तुम्ही संतांकडे झुका. तीर्थ मोक्ष देईल कधी तुमच्या अंतकरणात भाव असेल त्या तीर्थाबद्दल, देवाबद्दल, आणि तोही मोक्ष मेल्यावर देईल. पण संत तसे नाहीत. संताबद्दल तुम्हाला भाव असो की नसो, ती मुक्ती देतील आणि जिवंतपणे देतील. हा फरक आहे तीर्थ आणि संतात. आणि म्हणून तुम्ही तीर्थाचा जास्त नाद किंवा लाव घेऊ नका. तीर्थापेक्षा तुम्ही संतांकडे झुका. आणि संतांकडे झुकण्याचं माध्यम आहे कीर्तन, प्रवचन, हरिकथा. तात्पर्य तुम्ही सातत्यानं होईल तेवढे हरिकथा ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. सप्ताहामध्ये जा, सत्संगतीत जा. सत्संगतीत गेलं की तिथं जे पात्र संत आहेत, कीर्तनकार वेगळा आणि खरा संत वेगळा. तुमच्या नजरेत जर समोरचा मनुष्य कीर्तनकार तर आहे, परंतु तो संतही वाटतो तुम्हाला, तर त्याला आपलं शरीर, आपलं अंग समर्पण करा. तनुमनो जीवे चरणाशी लागावे, सगळं समर्पण करा. वैराग्य धारण करून त्याची सेवा करा. मग असा महात्मा, असा संत तुमच्यावर कृपा करेल. आणि मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील कीर पुसले, येत अंतकरण बोधले संकल्पा नाही. तुम्ही विचाराल ते सांगतील, तुम्हाला आत्मज्ञान देतील, मुक्ती देतील. एकदा मुक्ती मिळाली, तुम्हाला आत्मबोध झाला की पुन्हा तुमचं अंतकरण वापस संसारात येणार नाही. त्यातले संकल्प विकल्प कायमचे निघून जातील. परंतु संतांची तनुमनो जीवे सेवा करावी, तनुमनो जीवे चरणाशी लागावे. का तर संत ज्ञानाचा कुरुटा आहे. आणि ज्ञानाचा कुरुटा तुम्हाला हस्तगत करायचा, तर तिथं दारवंटा हा सेवा आहे. ते ज्ञानाचा कुरुटा, तिथं सेवा हाची दारवंटा. स्वाधीन करी सुबटा वळवणे. सेवा संतांची तनुमनो जीवे सेवा कर. आणि संतांचं ज्ञान हस्तगत करायचं तर त्या भंडारापर्यंत जाण्यासाठी मार्ग काय, तर संतांची सेवा आहे. तिथं सेवा हाची दारवंटा. तात्पर्य तू संत शरणागती कर, मनोभावे संतांची सेवा कर, वैराग्य धारण करून संतांची सेवा कर, आपलं सर्वस्व संताला समर्पण कर, तनुमनो जीवे त्यांची सेवा कर. ते सांगतील तसं ऐक. निष्काम कर्म, निष्काम हरिनाम घे आणि बाकीची सेवा कर. मग काय होईल, संत तुझ्यावर कृपा करतील, आपलंसं करून घेतील, आपल्यासारखं बनवतील, अर्थात मुक्ती देतील. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागेल. परंतु संत शरणागती न करता तू जर नुसत्या तीर्थाचाच पिच्छा पुरवलास, संताकडे पाठ फिरवली आणि सारखा तीर्थयात्रेलाच पळू लागलास, आणि त्या तीर्थातल्या देवाबद्दल आणि तीर्थाबद्दल तुझ्या मनात भाव नसेल आणि तीर्थाला तर पळतोय, तर तुझी तीर्थयात्रा सफल होणार नाही, ती निष्फळ होईल. कारण अंतकरणात भाव नसेल तीर्थाबद्दल आणि त्या तीर्थातल्या देवाबद्दल, तर तीर्थ तुम्हाला फळ देत नाही. महाराज तेच सांगतायत की तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. तीर्थाला जायचं तर रामराम म्हणतच जावं, रामराम म्हणतच यावं, हा भाव असतो. आणि नामस्मरण घेतलं नाही तीर्थाला जाता येतं ना, अर्थात तीर्थाबद्दल भाव नसेल तर तिथे तीर्थयात्रा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि मग तीर्थाचा लाव घेऊ नका. लाव हा गावरान शब्द आहे, म्हणजे पिच्छा पुरू नका. तीर्थाचा लाव घेऊ नका, तीर्थाचा पिच्छा पुरू नका. मोजकी तीर्थ करायचे तर, पण जगात देशात जेवढे तीर्थ आहेत त्याच्यासाठी आटापिटा करू नका. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण यासारखी महातीर्थ करा आणि ते तीर्थाचे नियम पाळून करा. रामराम म्हणत जा पंढरीला, रामराम म्हणत या. पंढरी ते रामराम म्हणा, तीर्थयात्रा सफल होईल. अर्थात अंतकरणात भाव धरा, नामस्मरण घ्या आणि तीर्थाला जा. ते मोजक्याच तीर्थाला जा, पंढरीसारख्या वगैरे. अंतकरणात भाव धरून जा, तीर्थयात्रा सफल होईल. अन्नता भाव नसेल तर सफल होणार नाही, निष्फळ राहील. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अंतकरणात भाव असेल तर तीर्थयात्रा सफल होते. पण संतांचं तसं नाही. तुमच्या अंतकरणात भाव नसेल आणि संतांना शरण गेले, तुम्ही अनाडी आहेत, तुमच्या अंतकरणात भाव नाही आणि संताला शरण गेले, तरीसुद्धा संत तुमचा स्वीकार करतात
आणि आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे भाव असेल तर तीर्थयात्रा सफल होते, परंतु भाव नसेल तरी संत शरणागती सफल होते. हे संतांचं विशेष आहे. अंतकरणात भाव नाही, तीर्थाला गेले फळ मिळत नाही. अंतकरणात भाव नाही पण हरिकथेत गेले, संताला शरण गेले, तुम्हाला मोक्ष मिळतो. का संतांचा स्वभाव असेल, तुम्ही खट असा, नट असा, चांगले असा, वाईट असा, कसले किती चांगले असा, किती वाईट असा, त्यांच्याकडे जो जातो तो कोणी असो, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि म्हणून खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दंडी पिटी भावे, चोका मिळा. पण भाव असेल तीर्थाला गेले तर तीर्थयात्रा फलद्रूप होईल. पण तू भाव नसतानाही संताकडे गेले तरी संत तुम्हाला मुक्ती देतील. हा संताचा उदारपणा आहे. आणि म्हणून ही जी तुलनात्मक स्टडी दोन गोष्टीतली, की तीर्थ आणि संत. तीर्थातही दोंडान पाणी आहे, हा दोंडान पाणी देवच आहे, परंतु हा तीर्थातला दोंडा आणि पाणी रूपी देव तुम्ही मेल्यावर मुक्ती देतो, अर्थात हा देव मुक्ती देण्याच्या बाबतीत उदार आहे. पण संत रूपी देव जिवंतपणेच मोक्ष देतो आणि नगद देतो, तात्काळ देतो. आणि म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि म्हणून तुकोबाला इशारा करतायत की फारसं तीर्थाच्या मागे लागू नका. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असं बी तुकोबाला म्हणायचं नाही. तीर्थाला जरूर जा, पण मोजकं जा आणि तीर्थयात्रेचे नियम पाळून जा. अर्थात तीर्थाबद्दल भाव धरा, रामनाम घेत जा, रामनाम घेत या, तीर्थ फलद्रूप होईल, पण ते मेल्यावर. मग असं असेल तर तुम्ही संताकडे जा ना, तीर्थमुक्ती देते पण मेल्यावर. हा संत जिवंतपणे देत आहेत ना. पण जास्तीत जास्त संतांच्या सहवासात या, हरिकथेत या, कीर्तनात या, प्रवचनात या, संत जिवंतपणेच मोक्ष देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी